नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो, मी आपल्या संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण माझी दीर्घकथा सप्तपदी याचं ही कथा आपण ऐकत होतो। आतापर्यंत याचे पण 6 भाग मी प्रकाशित केले, अर्थातच सादर केले। आता तुमच्यासाठी घेऊन आले मी कथेचा पुढचा भाग, 7वा भाग। तर आपण विक्रांत आणि संयोगिता यांची कथा आपण ऐकत होतो। त्याच्यामध्ये संयोगिताची मेमरी लॉस झालेली आहे आणि तिला लग्नानंतरचं काही आठवत नाही, पण लग्ना अगोदरचं आठवतं हे आपण पाहिलं होतं। आणि तिला विक्रांत जेव्हा त्यांचा लग्नाचा फोटो अल्बम बघत असतो तेव्हा तो एका फोटोजवळ थांबतो। तो फोटो असतो तो संयोगिताचा शिल्पकलेमध्ये पहिल्या नंबरचा तिला बक्षीस मिळालेला असतो तो फोटो असतो, आणि ज्याचं पारितोषिक वितरण समारंभ असतो तो विक्रांतच्या हस्ते झालेला असतो। आणि तिथेच त्या विक्रांतने संयोगिताला पाहिलेलं असतं आणि तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडलेला असतो। आणि तेच कथा आपण पुढे पाहत होतो। हॉटेलमध्ये पुन्हा एकदा संयोगिता त्याला भेटते, पण संयोगिता मल्हारसोबत असते आणि मल्हारसोबत तिचा काहीतरी वाद होतो आणि मल्हार तिला एकटीला सोडून त्या हॉटेलमध्ये निघून जातो। तेव्हा विक्रांत संयोगिताला बघतो आणि तिच्याशी बोलायला येतो आणि तिला मग तो घरी सोडतो, म्हणतो की मी तुला घरी ड्रॉप करतो, तू एकटीने कॅबने जाणं सेफ नाही। त्यामुळे ते दोघं आता विक्रांतच्या कारमध्ये बसून संयोगिताच्या घरी चाललेले आहेत। आणि संयोगिताने मल्हारला खूप सॉरीचे मेसेज टाकले, पण त्यानं काही रिप्लाय दिला नाही, कारण तो खूप शॉर्ट टेम्पर्ड असा रागीट स्वभावाचा असतो आणि त्याला राग यायचा तेव्हा त्याचा राग इतका असायचा की तो काहीच ऐकून घेत संयोगिताचं। तर इथंपर्यंत आपण पाहिलेलं। मग त्याला राग आला की तो अगदी ते रागाची 100 गाठायचा, असा त्या मल्हारचा स्वभाव होता। आता भाग 7वा। मग त्याला शांत करणं खूप अवघड असायचे। त्याचा स्वभाव, त्याचं वागणं, रूढ बोलणं सगळं संयूला माहीत होतं, पण खूप प्रेम करत होती ती त्याच्यावर। मग त्याचे दोष तिला जणू दिसतच नव्हते। असे पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपल्यामुळे त्रास झाला तर आपण त्या परिस्थितीला स्वतःलाच जबाबदार धरतो, कारण प्रेम आंधळं बहिरं आणि मुकंपण असतं। असंच काहीसं संयोगिताचं होतं। विक्रांतने तिला विचारलं, काही प्रॉब्लेम आहे का मिस? तेव्हा ती काही नाही, मी ठीक आहे असं म्हणून गप्प बसली। मग विक्रांत तिला तिच्याबद्दल विचारू लागला। तिने सांगितले, मी 1 वर्ष तिने लॉला ॲडमिशन घेतली, पण नंतर तिला समजले की तिची आवड शिल्पकलेत आहे। मग तिने आर्ट्स कॉलेज जॉईन केले। इतके जुजबी बोलून ती गप्प बसली। मल्हारचा विचार तिच्या डोक्यात होता। मग तिने आपली मान मागे टाकून सीटवर डोके टेकून तिने डोळे बंद केले। विक्रांतने तिच्याकडे पाहिले, पण तो काहीच बोलला नाही। रेडिओवर जुबिनचे एक मस्त गाणे लागले होते। ये हमने सोच रखा था मोहब्बत ना करेंगे, हम किसी को दिल नहीं देंगे, किसी पे ना मरेंगे हम। हे गाणं ते चालू होतं की तुम्हारी मस्त आँखों ने एक ऐसा हाल कर डाला कि ये दिल चीज क्या है, मांग लो तो जान दे दे हम, पलट के इश्क गलियों से जाना है बड़ा मुश्किल, दिल गर्ती कर बैठा हे गाणं चाललं होतं। तर हे गाणं ऐकता ऐकता विक्रांत मन लावून हे गाणं ऐकत होता, जणू की त्याच्याच भावना या गाण्यातून तो जुबिन मांडत होता असं विक्रांतला वाटत होतं। विक्रांतने संयोगिताकडे पाहिले, ती अजून तशीच डोळे मिटून बसली होती। विक्रांतला खरंच मनापासून संयोगिता आवडली होती। तो तिच्या प्रेमात पडला होता। तिचे घर आले तसे त्याने तिला आवाज दिला, मी संयोगिता तुमचे घर आले। तसे तिने डोळे उघडले, तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते। मी संयोगिता, काही प्रॉब्लेम आहे का? मला सांगू शकता, आय कॅन हेल्प यू, असं विक्रांत म्हणाला। नाही सर, थँक्यू सो मच, तुम्ही मला सोडायला आलात, संयोगिता म्हणाले। यू मोस्ट वेलकम, आणि हे माझं कार्ड ठेवा, कधी काही काम असेल तर नक्की मला कॉल करा, असं म्हणत विक्रांतने आपलं व्हिजिटिंग कार्ड तिला दिलं। हो सर, नक्की, तुम्ही घरी चला ना, आता आईला भेटून जा, संयोगिता म्हणाली। आता नको, आता माझे फ्रेंड्स माझी वाट बघत आहेत, पुन्हा कधीतरी, ओके बाय अँड टेक केअर, विक्रांत म्हणाला। मग संयोगिता तिच्या बिल्डिंगकडे गेली। ती आत जाईपर्यंत विक्रांत तिथेच थांबला होता। त्याला इतके तरी समजले होते की संयोगिता त्या मुलामुळे डिस्टर्ब आहे की जो हॉटेलमध्ये तिला एकटीला सोडून गेला होता। त्याने संदीपला मी निघालो, येतो 10 मिनिटात, असं कॉल करून सांगितले। इकडे विराजने संदीपला विचारले की त्याला बाहेर विक्रांत भेटला होता आणि एका मुलीला सोडून येतो इतकंच तो बोलला, काय भानगड आहे? विराजने विचारलं संदीपला। तेव्हा संदीपने संध्याकाळी त्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमापासून आत्तापर्यंत काय काय झालं ते सगळं विराजला सांगितलं। ओ इट मीन्स विक्रांत इज फॉल इन लव्ह विथ दॅट गर्ल,
विराज हसत म्हणाला. हो, मला पण तसंच वाटतंय विराज. फक्त अडचण एकच आहे की ती मुलगी एंगेज नसावी. पण मगाशी तिच्यासोबत तो मुलगा होता आणि जो त्या ज्या पद्धतीने इथे निघून गेला, आय थिंक ही इज हर बॉयफ्रेंड, संदीप म्हणाला. मे बी, विराज म्हणला. ते दोघे ड्रिंक घेतच होते की विक्रांत तिथे आला. काय मजनू, सुखरूप सोडलेस ना तिला घरी, विराजने विक्रांतची मजा घेत म्हणाला. काय वीर्या, तू पण या सँडीला मिळालंस का? माणूस की अनाथाने मी तिला घरी सोडले. रात्री अशी एकटी मुलगी कॅबने जाणे सेफ नाही ना, म्हणून, विक्रांत म्हणाला. ओ गुड, संदीप आणि विराज एकदम बोलले. सँडी ती खरंच डिस्टर्ब होते. जास्त काही बोलली नाही. मी बी ती रडत होते, विक्रांत म्हणाला. जाऊ दे तिला सोडलेस ना तू सुखरूप, मग झालं, आपण डिनर एन्जॉय करूया, ओके, संदीप म्हणाला. विक्रांत ड्रिंक घेत होता, पण नशा मात्र संयोगिताचीच त्याला चढत होती. तिचा तो उदास रडवेला चेहरा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता. तो मुलगा कोण असेल? तिचा बॉयफ्रेंड असेल का? कशावरून त्यांचे भांडण झालं असेल? संध्याकाळी संयोगिता किती खुश होती. पहिले बक्षीस तिला मिळाले होते आणि त्या मुलाने तिला असं ट्रीट केले असेल. असे खूप सारे प्रश्न विक्रांतच्या मनात रुंजी घालत होते. आता त्याला संयोगिताची खूप काळजी वाटत होती. ती जेवली असेल का अजून रडत असेल? विक्रांत तिच्या प्रेमात पडला होता आणि तिला असं दुःखी तो पाहूच शकत नव्हता. आताही विक्रांतला ती घटना पुन्हा पुन्हा आठवून त्याचे डोळे भरून आले होते. त्याचा मोबाईल वाजला तसा तो गतस्मृतीतून बाहेर आला. म्हणजे आता वर्तमानात ती भूतकाळातली ही घटना त्याला आठवली की ती हॉटेलमध्ये संयोगिता त्याला भेटली होती. संयोगिताच्या आईचा कॉल होता. त्याने पटकन घेतला. हॅलो आई, बोला, अचानक काय झाले? हां, मी निघतो लगेच, पण गीतू ठीक आहे ना? फोन ठेवून विक्रांत पटकन बाहेर आला. श्याम, गाडी काढ लवकर, असं म्हणाला. इकडे गीतूला खूप अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे कल्पना, तिच्या आईने डॉक्टरांना कॉल केला तेव्हा ते लगेचच घरी येतो म्हणाले. कारण विक्रांतने त्यांना सांगितले होते की संयोगिताची तब्येत बरी नसेल तेव्हा त्यांनी तिला घरी जाऊन चेक करावे. यासाठी विक्रांत डॉक्टरांना पे करणार होता. गीतूच्या तब्येतीबाबत अजिबात निष्काळजीपणा नको असे त्यांनी सांगितले होते. डॉक्टर त्यामुळे आले होते. त्यांनी संयोगिताला चेक केले. तोपर्यंत विक्रांतही तिथे पोहोचला. डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन दिले आणि आराम करायला सांगितले. डॉक्टर, कशी आहे संयोगिता? काय झाले असे अचानक? विक्रांतने विचारले. मिस्टर विक्रांत, आत्ताच त्यांचं ऑपरेशन झालं आहे. त्यांना कसलाही स्ट्रेस देऊ नका हे मी स्ट्रिक्टली सांगितले होते. त्यांना कोणताही ताण सहन होणार नाही. सध्या तरी त्यांची कंडिशन अतिशय नाजूक आहे, डॉक्टर म्हणाले. हो डॉक्टर, इथून पुढे मी नक्कीच तिची काळजी घेईन, विक्रांत म्हणाला. डॉक्टर मग परत गेले. काही वाटले तर संयोगिताला हॉस्पिटलला घेऊन या, असे म्हणाले. हो डॉक्टर, विक्रांत त्यांना बाहेर सोडून येत म्हणाला. संयोगिताला आता झोप लागली होती. आई, काय झाले आणि गीतूची तब्येत अशी अचानक का बिघडली? विक्रांतने विचारले. संध्याकाळी संयूचे बाबा घरी आले. त्यांच्यासोबत ती श्यामल पण होती. कल्पना, गीतूची आई, त्यांनी सांगितलं. आता कल्पना यांना संध्याकाळी घरात जे घडलं ते सगळं डोळ्यासमोर दिसत होतं. म्हणजे डोळ्यासमोर आलं. संयू बेटा, कशी आहेस आता तू? विलास संयूचे बाबा तिला विचारत होते. ठीक आहे मी बाबा. आणि ह्या कोण आहेत? श्यामलकडे बघत संयूने विचारले. तुम्हाला काही समजते की नाही? या बाईला तुम्ही घरी का घेऊन आलात? कल्पनाने विचारले. का म्हणजे? श्यामलला संयूला भेटायचे होते, विलास म्हणाले. तुम्हाला लाज लज्जा काही वाटत नाही का? कल्पना, तोंड सांभाळून बोल. श्यामल माझी. विलास पुढे काही बोलणार पण संयूकडे बघून गप्प बसले. हिला इथून घेऊन लवकर जा. पुन्हा ही बाई या घरात दिसली नाही पाहिजे, कल्पना म्हणाली. तुझा काहीही संबंध नाही या गोष्टीशी, समजले? विलास म्हणाले. बाबा, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात आणि वाद का घालत आहात? संयूने तेव्हा विचारले. काही नाही बाळा, तू यांना ओळखलेस का? श्यामलकडे बोट दाखवत विलास म्हणाले. संयूने श्यामलकडे बघितले आणि म्हणाले, नाही बाबा, मी नाही यांना ओळखले. बरं, या माझ्या फ्रेंड आहेत श्यामल, तुला भेटायला आल्या आहेत, तिचे बाबा म्हणाले. कशी आहेस संयू? श्यामलने विचारले. मी ठीक आहे, संयोगिता म्हणाली. मग संयू तिच्या रूममध्ये आराम करायसाठी गेली. तसे कल्पना आणि विलास यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. त्यांचे बोलणे ऐकून संयू बाहेर आली. ते दोघे खूप तावातावाने भांडत होते.
ते बघून संयू आपलं डोकं हातात धरून ओरडली, आई बाबा बास करा, मला तुमचा आवाज सहन होत नाही आहे. आणि तिला एकदम चक्कर आली. आई इथे गीतूला राहू दे, खरंच तिच्यासाठी योग्य. आई इथे गीतूला राहू दे ना, खरंच तिच्यासाठी योग्य आहे का? विक्रांत हे सगळं ऐकून म्हणाला. विक्रांत, पण संयू तुमच्यासोबत येणार नाही हेही तितकंच खरं आहे. माझी पण हीच इच्छा आहे की तिने तुमच्यासोबत राहावे, तरच तिला सगळं लवकर आठवेल, कल्पना म्हणाली. इथे ती बाई सतत येत राहिली तर गीतू कशी बरी होणार? मी संयूला विचारून बघतो, विक्रांत म्हणाला. आई, त्यापेक्षा तुम्हीही चला माझ्या घरी राहायला. आणि संयू तयार झाली तर मग काहीही हरकत नाही, कल्पना म्हणाल्या. विक्रांत जरा वेळ तेथे थांबला. संयोगिता शांत झोपली होती. तिच्याकडे बघून विक्रांतच्या मनात कालवाकालव होत होती. माझी गीतू खरंच माझ्यापासून किती दूर गेली आहे. तिची मेमरी परत येईल की नाही देव जाणे, पण मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. देवा, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही, पण आज माझ्या गीतूसाठी मी स्वार्थी बनतो, तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्लीज तिला लवकर बरी कर, विक्रांत मनापासून बोलत राहिला. संयूला थोड्या वेळाने जाग आली. मिस्टर विक्रांत, तुम्ही इथे कसे? त्याला बघून तिने विचारले. तुझी तब्येत अचानक बिघडली, तुला चक्कर आली म्हणून मी इथे आलो. डॉक्टर येऊन तुला इंजेक्शन देऊन गेलेत. आता कसे वाटते तुला संयू? आता मी ठीक आहे, बरे वाटते आहे मला. मग ती आणि विक्रांत दोघे बाहेर हॉलमध्ये आले. संयूच्या आईने दोघांसाठी चहा आणि नाश्ता आणला होता. आई बाबा कुठे आहेत आणि तुम्ही दोघं का भांडत होता? संयूने विचारले. संयू, काही भांडण वगैरे नव्हते ते, तू खाऊन घ्या आधी, चल, असे बोलत आईने तो विषय टाळला. गीतू, आई म्हणते ते खरेच आहे, तू नको लक्ष देऊस, ओके? स्वतःची काळजी घे, विक्रांत म्हणाला. मग ते नाश्ता करू लागले. विक्रांतने गीतूकडे पाहिले. खूप अशक्त झाली होती ती. चेहरा पूर्णपणे मलूल दिसत होता. तिला असं बघून त्याला खूप वाईट वाटले. गीतू, तू आणि आई थोडे दिवस आपल्या घरी, म्हणजेच माझ्या घरी राहायला यावं असं मला वाटतंय. तिथे राहून तुला काही गोष्टी आठवतीलही, विक्रांत म्हणाला. मलाही विक्रांतचे म्हणणे पटते संयू, आपण तिकडे राहायला जायला हवे, कल्पना म्हणाली. आई, आत्ताच तर मी हॉस्पिटलमधून आले, मला थोडे दिवस तरी इथे तुझ्या आणि बाबांच्या सोबत राहू दे. ओके गीतू, जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू आपल्या घरी ये, मला काहीही प्रॉब्लेम नाही, विक्रांत म्हणाला. संयू, अगं विक्रांतच्या मनाचा थोडा तरी विचार कर. तू त्याची बायको आहेस आणि त्यांची अवस्था तुला समजत कशी नाही, आई म्हणाली. आई, जिथे मलाच आठवत नाही की मी मिसेस विक्रांत आहे का, तर बाकीच्या गोष्टींचा कसा विचार करू मी, सांग, संयुगिता म्हणाली. पण विक्रांतला किती यातना होत असतील संयू, आई म्हणाली. आई, नका तिला स्ट्रेस देऊ, तिला आठवेल तेव्हा आठवू दे, विक्रांत म्हणाला. विक्रांत, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण संयू तोही तुझ्या बाजूने प्रयत्न करायला हवा की नको, आई तिला म्हणाली. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. तर कथा कशी वाटते कमेंट करा. पुढे कथेमध्ये अजून ट्विस्ट येणार आहेत. मल्हार त्यांना कसा त्रास देतो, की तो अजून काय कुरापती करतो, संयूची मेमरी केव्हा परत येते, ती खरंच विक्रांतच्या घरी राहायला जाते का, एकटी जाते का आईला घेऊन जाते, आणि कशा पद्धतीने त्यांची प्रेम कहाणी, म्हणजे त्यांचं प्रेम विक्रांत आणि संयोगाचं कसं फुलत गेलं होतं, मग मल्हार कसा बाजूला झाला होता, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पटकन पुढचा भाग आल्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि कथा कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.